वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती, मात्र उर्वरित मागण्यांसाठी नागपूर, पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपूरमध्ये एकाला भोवळ। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सुप्रिया सुळेंनी साधला आंदोलकांशी संवाद, तर रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांची आंदोलनस्थळी भेट। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती। वसतिगृहाच्या दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवरही आक्षेप। राहुल गांधी आणि खासदार संजय राऊतांची दिल्लीमध्ये भेट, 10 जनपथवर गांधी राऊतांची चर्चा। महाराष्ट्र देशातील घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीमध्ये एंट्री होणार असल्याच्या चर्चा, फडणवीसांच्या एंट्रीला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती, दिल्लीमध्ये फडणवीसांची पॉवर वाढणार। मंत्रालयातील नियमबाह्य नियुक्त्यांना चाप, नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयामध्ये परतण्याचा इशारा। मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका, महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश शिरवाडकरांमध्ये जुंपली। आमदार अमित साटमांकडून दोघींनाही समज, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शालेय पोषण आहाराची तपासणी होणार, जिल्हा परिषदेकडून विशेष मोहीम राबवली जाणार। झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात साखर साठवणुकीवर निर्बंध लागू, विक्रेत्यांना 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही। 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध लागू। पुढचे 2 महिने साखरेचे दर चढेच राहणार, आयात साखर दिवाळीनंतर बाजारात। ऊस गाळप हंगामानंतरच दरवाढ नियंत्रणात होण्याची शक्यता।